तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झाला, द्यायला लाव, संपलं. त्याच्यावर काळजी करू नका. अरे तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झाला, सालगडी काय नका मला. आता ही आयुर्वेदिक कॉलेजचं काय नाव? नाही, आपण बऱ्हाणपूर सारखं करू ना. तुला बोललो ना मी मागं, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय हॉस्पिटल. नाही, हे मला आत्ता नाही सांगता येणार. मागा आम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव दिलं, त्याचा बोर्ड झाला का हो तयार? बसला का? मग बसलाय. तर हे तुमचं सजेशन आहे. आपण म्हणजे नावाबद्दल कोणाचं काही दुमत असायचं कारणच नाही. मला देता येते का नाही बघतो ना बाबा. पुन्हा टाळीवर काय खोटा बोलणार ते दिलं नाही. मी फक्त तिथं विचारतो, मागं जसं देता आलं तर इथंही देता येईल असं माझा अंदाज आहे. कारण आयुर्वेदिक कॉलेज हे सार्वजनिक आरोग्याकडे का वैद्यकीय शिक्षणाकडे? मग भाषण मुशीर आपल्याच हातात आहे. म्हणजे त्यांना विनंती करू, आपल्या हातात नाही. ब्रेकिंग न्यूज सुरू. त्यांना विनंती करू. यांचं म्हणणं असं आहे की काही माझ्या सहकारी मित्रांचं, श्री छत्रपती संभाजी महाराज शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय असं नाव त्यांना द्यावं. हे मला मुंबईला दे वाटतं, मुंबईला दे बरोबर. आता साधारण विक्रमला खरं बोलायचं होतं. विक्रम इतका तयारीनं आला होता, पण त्याला मी माईक हातात घेतल्यामुळं त्याने रात्रभर नुसता अभ्यास नाही केला. लक्ष्मणला श्रोता म्हणून बसवला. मी कसा बोलतो